नमस्कार. प्रारंभ करो जारी रखो साईवाणी. मी ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, साईवाणीचा फाउंडर. 23 नोव्हेंबर 2023 या दिवशी साईवाणीची स्थापना झाली आणि आपल्या सर्वांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि कायदा या माध्यमातून आम्ही काही विचार आपल्या समोर घेऊन आलो. बघता बघता भारतभर, देशभर, विदेशमध्ये साईवाणीला ऐकणारे हजारो करोडो कम्युनिटी तयार झाली आणि खूप चांगल्या उद्देशाने, हे खूप निर्मळ भावनेने साईबाबांच्या साक्षात आशीर्वादाने आम्ही ह्या कार्याला सुरुवात केली. आणि हे कार्य सुरू होत असताना आता आम्ही एक सर्वात महत्त्वाची एक अशी विचारधारा सुरू केलेली आहे की ती म्हणजे इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशन. शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचं काम करणारी संस्था म्हणजे शिक्षण संस्था, आणि शिक्षण संस्थांना दिशा देण्याचं काम म्हणजे शाळा, महाविद्यालय यांना एक चांगली ताकद देण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आम्ही काही वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, कायद्याचा अभ्यास करून, कंपन्यांशी संपर्क वाढवून इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून CSR चा एक विचारधारा लोकांपर्यंत हा फंड कसा पोहोचू शकतो यासाठी शिक्षण संस्थांना कायदेशीर सल्ला, शिक्षण संस्थांना एक वेगळ्या प्रकारची आर्थिक CSRच्या माध्यमातून मदत, शिक्षण संस्थांना वेगवेगळ्या रिसर्च युनिट, विद्यार्थ्यांसाठी मदत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, करिअर काउन्सिलिंग असे वेगवेगळे उपक्रम हातात घेऊन साई गुरुकुलम या CBSE स्कूलच्या भारतीय संस्कृतीला धरून हातो वा प्राप्सी स्वर्गम जित्वा वा भोगसेसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, हे युद्ध करण्याची क्षमता ज्याच्या अंगामध्ये आहे अशा कलेसाठी आणि माणुसकीसाठी निर्माण केलेलं क्षेत्र म्हणजे साईवाणीचं क्षेत्र. आणि या साईवाणीच्या कार्यासाठी आपल्या सर्वांना इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे. आपल्या मुलांना स्कॉलरशिप मिळणार आहे, त्यांना करिअरचं मार्गदर्शन होणार आहे. ज्या मुलांना गुरुकुल सिस्टमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावायचा आहे त्यासाठी साई गुरुकुलम या इंग्रजी माध्यमाच्या CBSE शाळांची, जिथे भारतीय संस्कृतीला धरून आणि स्मरून कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर्मा ते संगो असत्व कर्माणि अशा उद्देशाने अतिशय निस्पृह, अतिशय निर्मळ, अतिशय स्वच्छ, अतिशय प्रामाणिक आणि भगवद्गीतेचा एक सर्वात महत्वाचा अर्थ जर असेल, बुद्धियुक्तो जहाती उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युजस्व योगः कर्मसु कौशलम. आणि हे कौशल्य निर्माण करण्यासाठीची शक्ती म्हणजे साईवाणीची शक्ती आहे. ही साईवाणीची भक्ती आहे आणि ही साईवाणीची कृती करण्यासाठी तुम्हाला साई गुरुकुलम या संपर्कासाठी इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या पाल्यांना सर्वांना एक चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे साईवाणीच्या सर्व सभासदांसाठी तर असणारच आहे, परंतु आपल्या घटकामध्ये या देशाची जर खरीच प्रगती करायची असेल तर चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य दिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला साई ध्यान, साई क्रिया, साई वाणी ऐकावी लागेल, साई ध्यान करावं लागेल आणि साई क्रिया आत्मसात करावी लागेल. जीवन सुंदर आहे, ते नक्कीच चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आम्ही आपणास मदत करू. धन्यवाद.
ओम साई राम। प्रारंभ करो, जारी रखो। इसी विचारधारा से साई वाणी का प्रारंभ हुआ। शिरडी के साई बाबा का आशीर्वाद पाके खुद अपने जीवन में एडवोकेट डॉक्टर सुनील नाना साहेब करपे जी ने साई वाणी के इस कार्यक्रम को प्रारंभ करते हुए 21वीं सदी को सही में साई बाबा के आशीर्वाद से लोगों के जीवन में बदलाव एवं खुशियां लाने के लिए साई वाणी का प्रारंभ किया। लगातार लोग साई वाणी को सुनते आ रहे हैं। साई कृपा जो साई ध्यान से जुड़ी हुई है, क्योंकि मेडिटेशन ही एक ऐसी शक्ति है जो जीवन में क्रांति ला सकती है, बदलाव ला सकती है और खुशियां दे सकती है। लेकिन उसके लिए प्राणायाम बहुत महत्वपूर्ण है और अपने संकल्प के प्रति अडिग रहकर उन्होंने प्राणायाम की श्रृंखला को अपनी शक्ति से जोड़ा और उसको साई क्रिया के माध्यम से साई ध्यान के प्रति वो लगातार लेके चले गए। ये बाबा की नगरी है। यहाँ बाबा का विज्ञान, बाबा का आशीर्वाद एडवोकेट डॉक्टर सुनील नाना साहेब करपे जी के साथ लोगों तक पहुंच रहा है। हमसे जुड़े रहने के लिए आज ही साई वाणी के ऑफिशियल यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें या अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9604050607। ओम साई राम। प्रारंभ करो, जारी रखो।